पुणे ते गोमुख तपोवन मा गंगेच्या उगमाचा अविस्मरणीय प्रवास। Okay, get down! Get down! Hello! Get down! अरे भाई क्या कर रहा है? प्रत्येक ट्रेकची सुरुवात एका स्वप्नातून होते आणि माझे स्वप्न होते भारतातील सर्वात पवित्र नदी मा गंगेच्या उगमाचा स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचे। नमस्कार, सुरू होत आहे माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रवास, गौमुख ते तपोवन ट्रेक। पुणे ते दिल्ली हिमालयाच्या दिशेने पहिले पाऊल। आज आम्ही पुण्याहून दिल्लीकडे निघालो आहोत। समोर आहे सुमारे 2000 किलोमीटरचा प्रवास आणि शेवटी भेट होणार आहे हिमालयाच्या कुशीत वसलेल्या गौमुख आणि तपोवनला। मनात उत्सुकता आहे, थोडीशी भीतीही आहे, पण त्याहून जास्त आहे हिमालयाची ओढ। देहरादून ते गंगोत्री, गंगेच्या उगमाकडे प्रवास। आम्ही देहरादूनहून गंगोत्रीकडे निघालो आहोत आणि आता आपण प्रवेश करत आहोत देवभूमी उत्तराखंडमध्ये। ऋषिकेश, उत्तरकाशी मार्गे प्रवास करताना प्रत्येक वळणावर हिमालय अधिक जवळ येतो। गंगोत्री हे फक्त एक गाव नाही, मा गंगेच्या एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। समुद्र सपाटीपासून सुमारे 10,000 फूट उंचीवर वसलेले हे ठिकाण हजारो वर्षापासून श्रद्धेचे केंद्र राहिले आहे। भारतातील सर्वात पवित्र नदी मा गंगेच्या उगमापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले होते। देहरादून हे उत्तराखंडाचे प्रवेशद्वार मानले जाते। येथून पुढे सुरू होणार आहे हिमालयाच्या कुशीतला खरा प्रवास। पुढील काही दिवस आम्ही 14,000 फुटापेक्षा जास्त उंचीवर जाणार आहोत, विशाल ग्लेशियर पाहणार आहोत आणि हिमालयातील सर्वात सुंदर पर्वतांपैकी एक असलेल्या शिवलिंग पर्वताचे दर्शन घेणार आहोत। तर चला सुरू करूया या अद्भुत साहसाची पहिली पायरी। सुमारे 250 किलोमीटरचा हा प्रवास हिमालयातील सुंदर दऱ्या, पर्वत आणि भगीरथी नदीच्या काठाने होतो। रस्त्यातील प्रत्येक वळण निसर्गाचे नवीन रूप दाखवत राहते। गंगोत्री हे मा गंगेच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। पुराणानुसार राजा भगीरथांच्या तपश्चर्येमुळे गंगा पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते। आहे आमचा स्टे।
गंगोत्री मंदिराजवळ उभे राहिल्यावर जाणवते ही फक्त नदी नाही तर करोडो भारतीयांच्या श्रद्धेचा स्रोत आहे. देख निकल गए. लोककथेनुसार पांडवांनी स्वर्गरोहणापूर्वी येथे तपस्या केली होती. पांडव गुहा आजही त्या इतिहासाची साक्ष देते. आम्ही गंगोत्री मंदिर, पांडव गुफा, गटांगळी टेक आणि सूर्यकुंड यासारख्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली. सूर्यकुंड येथील वेगवान धबधबा आणि गंगेचा प्रचंड प्रवाह पाहून निसर्गाची ताकद जाणवते. उद्या सुरू होणार आहे खरी पायपीट, हिमालयाच्या अंतरंगात जाण्याची. गंगोत्री ते चिरबासा, जंगलातून हिमालयाच्या कुशी. उत्तराखंड उत्तरकाशी बंकुली से बिलोंग करता हूँ. यस, ये हमारे गोलू भैया है. ब्रिजेश त्रिवेंद्रम केरला. ये ब्रिजेश जी. सरकार, एज 25 years, कोलकाता, वेस्ट बंगाल. ये सरकार. आयुष, राजकोट, गुजरात. अमोल, पुणे, महाराष्ट्र. करण, राजकोट, गुजरात. शुभम, पौड़ी गढ़वाल, उत्तराखंड. अयन, कोलकाता, वेस्ट बंगाल से. सुप्रदीप घोष, कलकत्ता, 26. ए दिनेश, पुणे, महाराष्ट्र. हर हर महादेव. आज सुरू झाला आमच्या ट्रेकचा पहिला दिवस. गंगोत्री पासून चिरबासाकडे जाणारा मार्ग भगीरथी नदीच्या काठाने जातो. चिरबासा म्हणजे चीड किंवा पाईन वृक्षाचे जंगल.
हिरवीगार झाडे, बर्फाच्छादित शिखरे आणि शुद्ध हवा यामुळे हा ट्रेक सर्वात सुंदर टप्पा मानला जातो. जसजसे पुढे जातो तसतशी मानवी वस्ती मागे राहते आणि हिमालयाचे विशाल रूप समोर येऊ लागते. हळूहळू सभोवतालचे दृश्य बदलू लागते. हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे आता अधिक स्पष्ट दिसू लागतात. प्रत्येक पाऊल आपल्या गंगेच्या उगमाच्या अधिक जवळ घेऊन जात असते. आजचा दिवस शरीराला ट्रेकची सवय करून देण्याचा असला तरी पुढील दिवसाच्या तुलनेने हा सोपा टप्पा आहे. आजचा मुक्काम चिरबासा येथे. सबको दी है सबके पास है बढ़िया. स्लीपिंग बैग का कवर थोड़ा सा बड़ा है. ये है हमारा किचन टाइम. हेलो, थँक्यू सो मच. ये है हमारा किचन टेंट. आजचा आमचा ब्रेकफास्ट डोसा,
साबुदाणा खीर, ओट्स, सॉस और मायक्रोवेव. खूपच मस्त आहे. चाय. गणपती बाप्पा डे 3. भोजवासा या ठिकाणाला नाव मिळाले हे भोजपत्र वृक्षामुळे. एकेकाळी ऋषी मुनी याच भोजपत्रावर वेद आणि ग्रंथ लिहायचे. पत्र हे लिहिण्यासाठी वापरले जात होते. या सालीपासून, या झाडाच्या सालीपासून असे हे सरळ भोजपत्र, ज्याच्यावर लेटर्स लिहिले जात होते. भोजपत्र म्हणजे आजचे पेपर. भोज ट्री. 50 किलो का वेट पकड़ के. सर नाम क्या है आपका? मेरा दीपेंद्र है. दीपेंद्र. दीपेंद्र जी. हाँ हाँ. कितना 50 किलो होगा? 75 किलो. 75 किलो. क्या बात है, बढ़िया. 3.5 नोट. क्या बात है. दीपेंद्र जी तो गए. आपका नाम सर जी? हाँ जी. नाम? विमल. विमल जी. इनके बाजू 50. सिलबासा. आज चिलबासा से आए. चिलबासा से आए तीनों बंदे. कहाँ से? आज भोजवासा जाना है. आज भोजवासा जाना है. ओके. ये देखिए कैसा नज़ारा है. इन पहाड़ियों पे हमें 5 किलो भी उठाया नहीं जाता. ये 50, 75, 60, 70 पता नहीं कितने केजी उठा लेते बंदे. और उनके चेहरे पे देखो, कुछ थकान भी नहीं लग रही है. खुश है सब. हैप्पी. यस यस. हाँ वो तो है. सही है. क्या बात. थैंक यू सो मच भैया. जय माँ गंगे. हर हर महादेव. हर हर महादेव. चलो हम जा रहे हैं तपोवन. क्या बात है, बढ़िया. सब शांत शांत लग रहे हो. कैसा है जोश? हाय हाय. क्या बात है, बढ़िया बढ़िया. हाय हाय वाला जोश आहे. असाच इथे लँडस्लाईड झालेली आहे. तर 4 लोकांच्या टीमने इथे सोडले जात आहे. साधारण 1000 फूट खोल ही खाई आहे. चिरबासा ते भोजबासा होत असते. कठीण मार्गाची सुरुवात. आजचा मार्ग अधिक खडकाळ आणि आव्हानात्मक आहे. हिरवीगार झाडे आता कमी होत आहेत आणि त्याची जागा घेत आहेत विशाल खडक आणि हिमालयाच्या रौद्र पर्वतरांगा. आजचा मुक्काम सुमारे 12,000 फूट उंचीवर आहे. येथील थंडी आणि वारा आता हिमालयाची खरी ताकद दाखवू लागतात. आजूबाजूची झाडे कमी होत जातात आणि विशाल खडक, मोरेन आणि हिमालयीन दऱ्या दिसू लागतात.
या भागात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते. वर प्रथमच गौमुख ग्लेशियरची झलक दिसते आणि उद्याच्या दिवसाची उत्सुकता आणखी वाढते. आजचा मुक्काम भोजवासा येथे. आज आम्ही इथे थांबणार आहे. ही आमची कॅम्प साईट आहे भोजवासा. भोजवासाची इथे आमची कॅम्प साईट आहे. सुंदर असा व्ह्यू. भगीरथी टेंट, नवीन टेंट लावले जात आहे. प्रोसेस हजारो फूट उंचीवर निसर्गाच्या सानिध्यात घडलेली एक छोटीशी पण अर्थपूर्ण निर्मिती, श्री स्पेस पेपर लोटस. आज आम्ही भोजबासाहून गौमुखच्या दिशेने प्रवास करत आहोत. पण पुढे जाण्यापूर्वी आमच्या समोर आहे हिमालयातील एक अनोखा अनुभव. ही वेगवान हिमनदी पार करण्यासाठी येथे पूल नाही, तर एक लोखंडी ट्रॉलीची व्यवस्था आहे. एका वेळी साधारण 5 ते 6 जण या ट्रॉलीमध्ये बसू शकतात. सध्या नदीत पाणी तुलनेने कमी असले तरी तिचा वेग आणि प्रवाह जबरदस्त आहे. जुलै-ऑगस्टमध्ये बर्फ वितळल्यानंतर हीच नदी प्रचंड वेगाने आणि मोठ्या प्रमाणात वाहताना दिसते. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ही ट्रॉली कोणतीही मशीन ओढत नाही. आमचे ट्रेक लीडर्स, पोर्टर, किचन टीम आणि ग्रुपमधील सदस्य मिळून स्वतःच्या ताकदीने ही ट्रॉली दोरीच्या साहाय्याने ओढतात. हिमालयातील जीवन किती साधे आणि साहसी आहे याचा हा एक अनोखा अनुभव आहे.
त्याच्यासाठी हेल्मेट गौमुखाचे पहिले दर्शन, मा गंगेच्या उगमाशी भेट, आणि अखेर तो क्षण आला ज्याची आम्ही अनेक दिवस वाट पाहत होतो. समोर दिसत आहे गौमुख, भारताची जीवनदायिनी आणि करोडो भारतीयांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेली मा गंगेचा उगम. समुद्र सपाटीपासून सुमारे 13,200 फूट उंचीवर असलेला हा विशाल गंगोत्री ग्लेशियर हजारो वर्षापासून गंगेचे पाणी देत आहे. या प्रचंड बर्फाच्या गुहेसारख्या मुखातून बाहेर पडणारे पाणी पुढे भगीरथी नदी बनते आणि नंतर गंगा म्हणून संपूर्ण भारताला जीवन देते. या पवित्र स्थळी उभे राहिल्यावर मनात एकच वेगळी भावना निर्माण होते. निसर्गाची ताकद, अध्यात्माची अनुभूती आणि हिमालयाची भव्यता एकाच वेळी अनुभवायला मिळते. हर हर गंगे. शिवलिंग पर्वत जो वाईट दिसत आहे तिथून पुढे आहे आकाशगंगा. या साईडला निघाले गौमुख ते तपोवन आकाशगंगेच्या दिशेने. आता आम्ही निघालो आहोत या संपूर्ण ट्रेकच्या सर्वात कठीण आणि रोमांचक टप्प्याकडे, तपोवनाच्या दिशेने. समोर दिसत आहे हिमालयातील सर्वात सुंदर पर्वतांपैकी एक शिवलिंग पर्वत. त्याच्या पायथ्याशी वाहत आहे आकाशगंगा नदी, जी तपोवनाच्या परिसराला आणखी दिव्यता प्रदान करते. पण हा मार्ग सोपा नाही. उंच चढाई, सैल दगड, ग्लेशियरचा भाग आणि सततची रॉकफॉलची शक्यता यामुळे हा ट्रेक अत्यंत आव्हानात्मक बनला जातो. सुरक्षिततेसाठी आम्हाला हेल्मेट देण्यात आले आहे, कारण वरून कधीही लहान मोठे दगड कोसळू शकतात. प्रत्येक पाऊल जपून टाकत आम्ही हळूहळू आकाशगंगेच्या दिशेने आणि तपोवनाच्या स्वर्गीय भूमीकडे पुढे सरकत आहोत. तपोवन, हिमालयातील स्वर्ग. आणि अखेर अनेक दिवसाचा प्रवास, हजारो पावले आणि असंख्य आव्हाने पार करून आम्ही पोचलो आहोत तपोवनमध्ये. समोर उभे आहे भव्य भगीरथी पर्वत आणि त्याच्या शेजारी हिमालयाचा मुकुटमणी शिवलिंग पर्वत. आजूबाजूला बर्फाच्छादित शिखरे, हिरवेगार पुरण, शांत वातावरण आणि शुद्ध हिमालयीन हवा. येथे आल्यावर सर्व थकवा क्षणात नाहीसा होतो. तपोवन हे फक्त एक ट्रेकिंग डेस्टिनेशन नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याला नव्याने ऊर्जा देणारे एक पवित्र स्थान आहे. कदाचित म्हणूनच अनेक साधू संतांनी या भूमीला आपले तपस्थान बनवले. हिमालयाची ही दिव्यता शब्दात मांडणे अशक्य आहे, ती फक्त अनुभवता येते. हर हर महादेव. आज 19 मे 2026 गोमुख तपोवन ट्रेक हा आम्ही 15 मेला सुरू केला होता. आज आमचा समिट डे आहे. आज सकाळी
आम्ही भोजवासा या गावावरून निघालो. सकाळी 5 वाजता आमचा ट्रेक सुरू झाला आणि साधारण 1 वाजेला आम्ही तपोवन इथे पोहोचलो. खाली आम्हाला गोमुख, जिथून गंगेचा उगम होतो, त्या नदीचे पण दर्शन झाले. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत तपोवनला. तपोवनला पण ही एक नदी आहे जिचं नाव आकाशगंगा आहे, जी खाली गंगेलाही मिळते. आता माझ्या मागे जे 3 पर्वत आहेत ते आहे भगीरथी, भगीरथी 2, भगीरथी 3, भगीरथी 1. याची उंची साधारण 21,000 फुटापर्यंत आहे. हा आमचा टेंट, आमचा कॅम्प. एका टेंटमध्ये 2 व्यक्ती राहतात. हा आहे शिवलिंग पर्वत. याची पण उंची साधारण 19,000 फूट आहे. खूप छान असा ॲटमॉस्फिअर आहे इथे. टेम्परेचर मायनसच आहे. हर हर महादेव. हेलो शुभम भैया, हमारे साथ है शुभम भैया. चेहरा तो दिखा दो भाई. यस, हमारे ट्रैक लीडर्स अमित शर्मा जी, कुछ बताएंगे आप आज के ट्रैक के बारे में? गोमुख तपोवन ट्रैक बढ़िया रहा, सब सेफली वापस आए, वेदर भी काफ़ी अच्छा रहा और खूब मज़े करे हमने. और क्या, फिर मिलेंगे लाइफ में किसी और ट्रैक में. कभी ना फिर कभी और मिलेंगे, मिलेंगे हम, मिलेंगे. कहीं ना कहीं तो मिलेंगे. और किसी पहाड़ों में. पहाड़ों में. हेलो प्रिया, कैसी हो? ये हमारी पार्टनर प्रिया. ये चलो बताओ हमें कि आपको ये गोमुख तपोवन ट्रैक कैसा लगा? बहुत अच्छा ट्रैक, बहुत मस्ती की, बहुत मज़े किए, बहुत चले, बहुत सारा खाया, बहुत ज़्यादा खाना खाया. बहुत प्यारा ट्रैक था, बहुत काम प्लेस है एकदम, जाके एक डिफरेंट फील आता है. और मोर इट इज़ मोर लाइक तीर्थ स्थल कह सकते हैं, ट्रैकिंग प्लस तीर्थ स्थल. एक धाम हमारा पूरा हुआ 4 धाम में से. एंड वी रियली एंजॉयड. एंड दिनेश भाई ही इज़ रियली जॉली पर्सन. टाइम पे जोक्स छोड़ता रहता है, अपने हंसाते रहता है, सबको मस्ती करते रहता है. तेरी कैप निकाल, तुझे तेरा चेहरा तो देखने दे कैसा है. जब ये शांत होता है तो हमको टेंशन होता है इसको क्या हुआ. ये हम 3 लोगों का ग्रुप ऐसा है, वक्त अमोल होता भाई, है. प्रिया बहन और हम तीनों ने बहुत अच्छा एंजॉय किया ये ट्रैक. यस, सब- एंड वी आर गोइंग टू सब काले हो चुके हैं. डू मोर ट्रैक्स. यस, हमारा फेसेस पिनोकियो हो चुका है, हम लोग फेसेस आर टैंड बट माइंड्स आर फ्रेश, रिफ्रेश. यस, हर हर गंगे. हर हर गंगे. कैसे हो अमोल भैया? ऑल गुड, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. कसा वाटला तुला गोमुख तपोवन ट्रॅक? ट्रेक खूप छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गंगेचं उगमस्थान बघायचं खूप दिवसापासून मनात होतं आणि शेवटी गंगेचा उगम बघायला मिळाला. त्यानिमित्तानं गंगोत्री 4 धामपैकी एक प्रमुख धाम, त्याचं पण दर्शन झालं. तपोवन 15,000 फुटावरती राहायचा एक्सपिरियन्स वेगळा होता, कारण 15,000 फुटावरती टेंटमध्ये राहणं हा थोडा थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता असं म्हणेन मी. आणि रूट बऱ्यापैकी इझी होता या ट्रेकमध्ये. फक्त थोडंसं फॉरेस्ट कमी आहे वरच्या लेवलला, पण इट्स बट ऑब्वियस, कारण हा ट्रेक सुरू होतो 10,000 फुटांवरती. सो हे आधी आपल्याला माहीत होतंच. बाकी खूप मजा आली आणि नेहमीप्रमाणे दिनेश आणि प्रिया आणि बाकी सगळे ट्रेकर्स आहेच बरोबर, त्यामुळं कधी ट्रेक झाला कधी संपला कळलंच नाही. खूप मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. बरोबर पण खूप मजा आली आम्हाला. आणि हा माझा टेंट पार्टनर, त्यामुळे आम्ही भरपूर मजा केली. चल बाय बाय. असेच आपण पुन्हा ऋषिकेश अजून trek करूया. राफ्टिंग साहसाचा धमाकेदार शेवट.
गौमुख तपोवन ट्रेक पूर्ण केल्यानंतर आता वेळ आहे एका वेगळ्या साहसाची. आम्ही आलो आहोत भारताची ॲडव्हेंचर कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेशमध्ये. हिमालयातून उगम पावलेली गंगा आता इथे वेगवान रॅपिड्स तयार करते आणि त्यातूनच सुरू होतो रोमांचक रिव्हर राफ्टिंग. थंडगार पाणी, प्रचंड वेग आणि प्रचंड रॅपिड पार करताना जाणवणारा अनुभव अविस्मरणीय असतो. एकीकडे अध्यात्म, दुसरीकडे साहस. ऋषिकेश हे दोन्ही अनुभव एकाच ठिकाणी देणारे अद्वितीय शहर आहे. अशा प्रकारे माँ गंगेच्या उगमापासून ते तिच्या प्रवाहातील साहसापर्यंतचा आमचा हा संपूर्ण प्रवास पूर्ण होतो. जय गंगे, जय हिमालय. ओके, लुक एट कैमरा. गंगे मैया की आर यू रेडी? चलाओ चलाओ, अरे रुकना नहीं है, थकना मना है. रिवाइटल खाओ, थोड़ा तेज चलाओ, थोड़ा तेज करो. बिल्डिंग आ रही है आगे, बहुत बड़ी बिल्डिंग है, थोड़ा तेज करो. हेलो, चलाओ मैडम चलाओ. ओके, गेट डाउन. हेलो, गेट डाउन. अरे भाई क्या कर रहे हैं? गेट बैक. एक बार इधर देखो सब लोग और अपने इस टीम वर्क के लिए क्लैपिंग करो. कैसा लगा गोल स्पॉट? लाउडली बोलो हिप 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 ये मैया की. आम्ही गोमुख तपोवन हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे तिघांनी मिळून. त्याच्यानंतर आम्ही आलोय ऋषिकेशला राफ्टिंग करायला आणि माझं पहिलं राफ्टिंग आहे जे ह्या दोघांमुळे कंप्लीट होत आहे. तपोवनमध्ये श्री स्पेस DIY लोटस, निसर्गाशी एकरूप झालेला कमळ. हिमालयाच्या या पवित्र भूमीत माँ गंगेच्या उगमाजवळ आणि शिवलिंग पर्वताच्या साक्षीने एक खास गोष्ट करण्याचा निर्णय घेतला. श्री स्पेसचा हा छोटासा प्रयत्न पर्यावरणपूरक, पुनर्वापर करता येणारा आणि कुटुंबाला एकत्र आणणारा, निसर्गाशी जोडणारा आणि सणांना अधिक अर्थपूर्ण बनवणारा. श्री स्पेस लोटस. गंगोत्रीपासून गौमुखपर्यंत, गौमुखपासून तपोवनपर्यंत आणि हिमालयाच्या कुशीतून मनाच्या अंतरंगापर्यंत हा प्रवास फक्त पर्वतांचा नव्हता. हा प्रवास होता श्रद्धेचा, साहसाचा आणि स्वतःला शोधण्याचा. पुन्हा भेटूया एका नव्या साहसासोबत. तोपर्यंत हर हर गंगे, हर हर महादेव, जय हिमालय.